माझ्या अधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे. मी काहीतरी 2-3 पॉईंटवरच बोलणार आहे की समोरचे उमेदवार आहेत ते मला मीडियाने विचारलं की त्यांचं म्हणणं आहे की माझ्याच विधानसभेमध्ये मला कोण ओळखत नाही. मला वाटतं मिलिंदजी केसरकर साहेब काही वर्षापूर्वी म्हणजे आता हे त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये सगळीकडे त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये बोर्ड लागले होते, खासदार दाखवा आणि 5,000 मिळवा. मला वाटतं किमान यामिनी जाधवबद्दल असे बोर्ड कुठेही तिच्या विधानसभेत लागलेले नव्हते. आणि यामिनी जाधवला केवळ विधानसभेतली लोक नाही तर लहान मुलं सुद्धा ओळखतात आणि येऊन शिवसेना काकी म्हणतात, शिवसेना काकी. तर अशा उमेदवारांनी मला वाटतं मला कोण ओळखतं की नाही ओळखतं त्याची काळजी करण्यापेक्षा त्यांनी आपलं बघावं. दुसरी गोष्ट मला सतत प्रश्न विचारला जातो की ते 2 टर्म झालेले आहेत त्यांच्या. मला काय करायचं? त्यांच्या 2 टर्म झाल्या, माझ्या पण झाल्या 2 टर्म, माझी पण ही 3री टर्म असणार आहे. अहो नगरसेवकाची का होईना, आमदाराची का होईना, टर्म तर झाल्या माझ्या, अनुभव तर मिळाला. आणि मी महिला आहे शेवटी, की भातात मीठ हातच घालून किंवा टेस्ट करून बघण्याची गरज नसते, वासावरनं कळतं की भातात मीठ जास्त झालेलं आहे. आणि त्यामुळे विधानसभेची जर जबाबदारी मी सांभाळू शकते, लोकसभेला सांभाळायला का म्हणून मी मागे पडेल. नार्वेकर साहेब, आपल्याला सतत भाजपावर एक आरोप होतो, पक्ष फोडला, पक्ष फोडला. कोणाला आठवत असेल किंवा नसेल, मी आठवण करून देते. पक्ष फोडण्याची आणि गद्दारांची नेमकी व्याख्या काय? जर पक्ष फोडला असं त्यांचं म्हणणं आहे, जो उठाव, जी क्रांती, आणि मला अजिबात पश्चाताप नाहीये की मी शिंदे साहेबांबरोबर माझे पती आणि मी यशवंत जाधव साहेब आम्ही त्यांच्या उठावात सामील झालो, अजिबात पश्चाताप नाहीये. हे तिकीट दिलंय म्हणून बोलत नाहीये, त्याच्या आधी पण हे बोलत आले, कारण तिकीटला क्यू मध्ये मी कुठेच नव्हते, सगळे होते ते दिग्गज इथे बसले होते, पण त्यातनं माझी निवड झाली, एक महिलेचा सन्मान झाला. पण पक्ष फोडण्याबद्दल जर ते म्हणत असले तर मी आठवण करून देऊ इच्छिते की मुंबई महानगरपालिकेतले 6 नगरसेवक मनसेचे कोडून इकडे आणले होते. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? पक्ष फोडणं नाही म्हणतात. आणि तुम्ही तर तुमच्या घरच्या भावाचाच पक्ष फोडायला निघालात. आणि का म्हणून तुम्ही आरोप करता? गद्दार. गद्दार म्हणजे नेमकी व्याख्या काय? आम्ही तर पक्ष सोडला नाही. यशवंत जाधव साहेब, मी म्हणा, केसरकर साहेब म्हणा, आम्ही ते जेवढे शिवसेनेचे आहेत आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेनेत पक्ष सोडून कुठे गेलेले नाही आहोत. आणि जर तुमचं म्हणणं आहे की आम्ही पक्ष सोडला म्हणून आम्ही गद्दार आहोत, तर मग मला सांगा की तुमच्या पक्षात आलेली लोक स्वतःच्या 30-30 वर्षाचे पक्ष ज्या पक्षामध्ये त्यांनी मंत्रीपद भूषवले, अनेक महामंडळं त्यांनी भूषवलेली आहेत सभापती म्हणून, ते लोक तुमच्या पक्षात येतात तेव्हा ते खुद्दार होतात का? म्हणजे नेमकी तुमच्या मनातली गद्दाराची व्याख्या काय? मला सारखं विचारलं जातं गद्दार गद्दार, पण मी ते ठासून सांगते, या सेनेमध्ये या बाळासाहेबांच्या शिवसेना जी खरी आहे, याच्यात उठावाबरोबर आलेला प्रत्येक शिवसैनिक हा खुद्दारच आहे, खुद्दारच आहे. एक साधी गोष्ट आहे साहेब, आज मी फेरीला गेले होते, शिवडीमध्ये माझी फेरी होती, आणि हे विद्यमान बहिणाबाईचे बालक स्वतःला समजणारे बहिणाबाईचे दाखले देतात, पण वागणं भलतंच असतं. कारण बहिणाबाईंना मी इतका आदर करते की बहिणाबाईंचं दाखले देणारा माणूस सॉफ्ट हार्टेड असतो. तुम्ही कार्यकर्त्याला हाडतूड करता हो आमच्या समोर, आणि तुमच्याकडे एखादा माणूस काम घेऊन आला, कारण लोकप्रतिनिधी असा हवा की त्याच्याकडे आलेल्या कामाला त्यांनी नाही म्हटलं नाही पाहिजे. मग ते काम आमदाराचं असो, त्यांनी नाही सांगितलं पाहिजे हे नगरसेवकचं गटारचं काम काय माझ्याकडे आणलं, किंवा इतर कुठलं असो केंद्र सरकारचं, ते काय नाही, तुम्हाला अक्कल नाही काय? मी खासदार आहे काय? तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय, सर्वसामान्य माणसाला इतकंच कळतं की मी याला मतदान केलंय, मग तो आमदार असू दे, खासदार असू दे, नाही तर नगरसेवक असू दे, माझं काम तू केलं पाहिजे आणि प्रतिनिधींनी तसंच वागलं पाहिजे. येणाऱ्या कामाला कधीच बोललं नाही पाहिजे की मी हे करणार नाही. प्रॉपर चॅनल तू करून घेऊ शकतो की आपण, पण इथे हाडतूड केलं जायचं लोकांना सुद्धा, आणि कार्यकर्त्यांना घाणेरड्या शिव्या द्यायला जायच्या. असे उमेदवार तुम्हाला चालतील का? 10 वर्ष झाली, बजाला घरी पाठवून द्या त्यांना. और ज्या बिल्डिंग मध्ये ते राहतात, निर्णय आपले बरोबर का, वो बिल्डिंग को ओसी नहीं, और वो बिल्डिंग को आज तक 10 साल हो दूसरी टर्म होके भी ओसी नहीं ला पाए, असा उमेदवार तुम्हाला चालेल का? जोरात आला पाहिजे.
गंमत झाली, मी त्यांच्या बिल्डिंग मध्ये प्रचाराला गेली, अख्ख्या बिल्डिंगनी उतरून मला जाहीरपणे समर्थन दिलेलं आहे त्यांचं. कारण माणसाला आपल्या विभागात चांगले संबंध नाही ठेवता आले तर किमान शेजाऱ्याशी बिल्डिंग मधल्या लोकांशी तरी ठेवायला पाहिजेत ना. पण तुमचे तेही संबंध नाही, तुम्ही काय सांभाळाल लोकांना. त्यामुळे मला वाटतं त्यांना आता घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतंय. आणि 20 तारखेला मी जास्त बोलणार नाही कदाचित साहेब, 5 मिनिटं. माझ्याबद्दल काय बोलू मी, माझ्याबद्दल एवढंच सांगेन की हो, एक महिला उमेदवार म्हणून तुमच्या समोर आलेली आहे. पण कोणी हे समजावं नाही की महिला असली की अक्कल नसते. माझ्याकडे अक्कल आहे आणि माझी अक्कल मी वापरत असते. अध्यक्ष महोदय नेहमी म्हणतात त्यांना 2 मिनिटं दिले की 4 मिनिटाशिवाय स्वतःच बोलल्याशिवाय गप्प बसत नाही. पण अध्यक्ष महोदय कबूल करतील की सेन्सलेस कधीच बोलली नाही. जे बोलली ते लोकांसाठी बोललेली आहे. विधानसभेव्यतिरिक्त महाराष्ट्राचे प्रश्न मांडलेले आहेत. आणि म्हणून सांगते की जी उमेदवारी मिळालेली आहे याच्यामध्ये उत्कृष्ट काम करण्याची एक महिलेला संधी मिळालेली आहे. इतिहास स्वतःला रिपीट करत असतो. 25 वर्षानंतर पुन्हा इतिहासाने रिपीट केलंय स्वतःला. जयवंतीबेन नंतर पहिली उमेदवार मी आहे जिला इथे उमेदवारी दिली गेलेली आहे. आणि माझ्यासाठी माइलस्टोन आहे. आदरयुक्त जयंतीबेन त्यांच्यासाठी मी स्वर्गीय म्हणणार नाही त्यांना, कारण आज प्रत्येक महिलेमध्ये त्या जिवंत आहे. आणि त्यांचा तो आदर्श घेऊन यामिनी जाधव स्वतःच्या नगरसेवक पदाचा असलेला अनुभव, आमदारकीचा असलेला अनुभव घेऊन इतकं प्रभावी काम करेल की पुढच्या वेळेला पण यामिनी जाधवच खासदार पाहिजे लोक मागतील. राहिला प्रश्न 20 तारखेचा, सगळ्यांना अपील केले. कोकणातल्या लोकांना खास अपील आहे, ती पण ते सगळंच आहे. कोकणा लोकांना आंबे फणसाचे लय वेध लागतात मे मध्ये. त्यामुळे आंबा फणस मुंबईमध्ये जानेवारीतच भेटतो, तो इथेच खा. आणि 20 तारखेनंतर काय जायचं असेल ते गावी जा. काही पत्नींनी आपल्या पतीला 2-3 महिन्यापासून तयार केलं असेल आपण जाऊया ना कुठेतरी मनाली किंवा कुठे शिमला बिमलाला. तुम्ही मनाली शिमला सगळीकडे जा, पण 20 तारखेनंतर जा. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान बनवलं आणि ज्यांनी संविधानामध्ये मतदानाचा अधिकार आपल्याला दिला, तो अधिकार पुरेपूर बजावून जा 20 तारखेला. आणि गंमत म्हणजे नार्वेकर साहेब मिलिंदजी, महिला दिन म्हणजे लोकांना काय वाटतं माहिती आहे की महिला जन्माला येतात ना म्हणून महिला दिन, असं नाही आहे. एका देशामध्ये फॅक्टरी वर्कर्स होत्या, महिला फॅक्टरी वर्कर्सना मतदानाचा अधिकार नव्हता मिळत आणि त्यांनी क्रांती घडवली, आंदोलनं केली. आणि ज्या दिवशी हा अधिकार त्यांना मिळाला तो महिला दिन आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा सगळ्या महिला, एक महिला शिकली तर पूर्ण घराला शिकवते. आता ते एक महिला शिकली की अख्खा परिसर शिकून टाकते. आणि म्हणून सगळ्या महिलांना माझं आव्हान आहे, एक महिला भगिनी तुमच्यासमोर आव्हान करते, थँक्यू आव्हान करते. बांधवांना सांगते ना पुढे, पुढचं बोलते ना मी, आपापल्या नवऱ्यानं जेवण बनवू नका त्या दिवशी. जेवण बनवायचं नाही, बोलायचं यामिनी ताईला वोटिंग नाही केलं जेवण मिळणार नाही. आणि त्या दिवशी ना, आदल्या दिवशी आहे ना, छान त्या नवऱ्याला आवडणाऱ्या जे पदार्थ असतील त्याचा बेत सांगा त्याला की उद्या काय काय बनवणार आहे मी. आणि बनवणार तेव्हाच घरी आलात तुम्हाला जेवण मिळणार नाही जोपर्यंत यामिनी जाधवला तुम्ही वोट केलं नाही आणि धनुष्यबाणाला वोट केलं नाही. दुसरी गोष्ट, सगळे आम्हाला असं म्हणतात खरी सेना मोठी सेना. साहेब काय आहे हो, हा धनुष्यबाण कोणी दिला? बाळासाहेबांनी दिला. ज्यांनी लोक तिकडचे बोलायला विसरतात की हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे बोलायला विसरतात. कोणी दिला हो? आपण जर गद्दारी केली असती ना साहेब तर आजही जगामध्ये देव आहे ना, धार्मिक गोष्ट आहे ना. तुम्ही चुका केलात तर त्याची सजा मिळते, तुम्ही पाप केलात तर त्या गुन्ह्याला तुम्हाला तेवढंच भरावं लागतं. पण जर आपण फसवलं असतं तर कायद्याने धनुष्यबाण आपल्याकडे आला असता का? नसता आला. आणि म्हणून जो स्वतःला मनात शिवसैनिक समजतो, कुठेही असू दे, या गटात असू दे नाही तर त्या गटात असू दे, मनात जो शिवसैनिक स्वतःला समजतो तो बॅलेट बॉक्स समोर गेल्यानंतर धनुष्यबाणच बटन दाबणार. आणि मला खात्री आहे आपण मला बोलायची संधी दिली,
आणि शांतपणे ऐकलं. माझी तारीफ उमेदवारांनी खरं तर स्वतःची तारीफ करायची नसते, पण तरीही मी बोलले.